तो मामा सर्वांचे लाडके साहित्यिक आयुष्मान उत्तमजी कांबळे आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मी सर्वप्रथम दुसऱ्या बौद्ध धम्म साहित्य परिषदेच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो। आपण सर्वजण जाणता आहात की उत्तम कांबळे हे मराठी साहित्यातील एक सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी, कथाकार, कादंबरीकार, पत्रकार, संपादक, विचारवंत, सखोल अभ्यासक, परखड वक्ते, संशोधक, समीक्षक, सृजनशील लेखक म्हणून अख्खा महाराष्ट्र नव्हे तर देश त्यांना जाणतो आहे। खरी पाहता उत्तम कांबळेंची ओळख महाराष्ट्रभर सकाळ मीडिया ग्रुपचे मुख्य संपादक म्हणून लगभग 3 दशकाहून अधिक काळ आपण पाहत आहोत आणि त्यांची पत्रकारिता प्रामुख्याने शोषित, वंचित वर्गावरती लेखनासाठी चाललेली आपणाला दिसून येते। आमच्यासाठी अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट अशी आहे की उत्तम कांबळे 84व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि खऱ्या अर्थानं साहित्याला न्याय मिळाला आणि आम्हालाही न्याय मिळाला असं आम्हाला तेव्हापासून वाटायला लागलं। फेब्रुवारी 2011 मध्ये कामगार साहित्य संमेलनाचं त्यांनी उद्घाटन केलं आणि त्यावेळेसही खऱ्या अर्थानं कामगारांना न्याय मिळाला असंही आमचा समज झाला। सकाळ समूहाची जबाबदारी सांभाळत असताना, सामाजिक भान राखत असताना जवळपास कांबळे सरांनी 63 पुस्तके, माझ्याकडे असणारा आकडा कदाचित आजचा तो जास्त असेल, त्यांची प्रकाशित झालेली आहेत आणि त्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला वेड लावणारं आई समजून घेत असताना, हे पुस्तक वाचत असताना प्रत्येकाने आपली आहे आपल्या समोर उभा करण्याचं श्रेय कांबळे सरांना जातं। फिरस्ती सारख्या माध्यमातून नंतर ते पुस्तक रूपानं प्रकाशित झालं, परंतु सकाळमध्ये प्रकाशित होत असणारी ही लेखमाला अनेक समाज घटकांना उजेडात आणण्याचं काम केलं आणि म्हणूनच आम्हाला नेहमी वाटतं की गोरगरीब वंचित लोकांना अंधारातून उजेडात आणणारा लेखक म्हणून आम्ही उत्तम कांबळेंकडे पाहतो। श्राद्ध ही त्यांची कादंबरी अतिशय गाजलेली अशी कादंबरी आहे आणि श्राद्ध घालत असताना जे समाजाचे दुश्मन आहेत, समाजामध्ये भांडत बसणारे आहेत, ह्या लोकांचं खऱ्या अर्थानं श्राद्ध घातलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका या कादंबरीतून कांबळे सरांनी मांडलेली आहे आणि अस्वस्थ नायक ही कादंबरी ही त्यांची खूप मोलाची आणि सर्वांवरती प्रकाश टाकणारी आहे। देवदासी आणि नग्नपूजा हे पुस्तक वाचल्यानंतर या कर्मकांडांमध्ये स्त्रियांचं किती शोषण झालं हे उघडपणे मांडणारा लेखक, परखडपणे मांडणारा लेखक म्हणून आपल्या समोर ते येतात। कुंभमेळा साधूंचा की संधी साधूंचा हे पुस्तक ही वेगळ्या अँगलनी, वेगळ्या भागावरती प्रकाश टाकणार आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सगळा चिंतनाचा विषय असतानाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या एक शोध अशा स्वरूपाचं पुस्तक लिहून त्या भागालाही, त्या विषयावरतीही त्यांनी आपलं लेखन केलेलं आहे आणि बाबासाहेबांनी गुरु मानल्याच्या नंतर फुल्यांकडे आपली बघण्याची जी दृष्टी आहे त्या दृष्टीला एक वेगळी दृष्टी देत असताना महात्मा फुलेंची जलनेती अशा वेगळ्या स्वरूपाचं पुस्तक ही त्यांनी लिहिलेलं आहे। मी आताच सांगितलं की जवळपास 63 पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत, त्यातली काही पुस्तकांचा मी नामोल्लेख केलेला आहे। यामध्ये खूप वेळ जाण्याची शक्यता आहे। 1-2 प्रसंग सांगेल की त्या एक वेळेस बोलत असताना असे सांगितले की मी नाशिक मधले काढलेल्या शाळेचं खूप समाधान आहे आणि तेव्हापासून तो प्रसंग माझ्यावरती कोरला गेला की ते म्हणले की आदिवासींसाठी शाळा काढल्याच्या नंतर आदिवासींची मुलं ज्यावेळेस शेंबूड पुसत इंग्लिश बोलतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं माझ्या कामाचं सार्थक झालं असं मला वाटतं। असं तेव्हा ज्यावेळेस म्हणतात तेव्हा आम्हाला वेगळ्या पद्धतीने काम करण्याची प्रेरणा देते आणि कशात समाधान माणसाला मिळावं हे त्यांच्याकडे बघून आम्हाला मिळतं। उत्तम कांबळे सारखा लेखक आम्हाला कसा मिळाला हे त्यांच्याच एकदा व्याख्यानामध्ये ऐकत असताना आमच्या अंगावर शहारा आणणारी घटना त्यांनी सांगितली। अतिशय दारिद्र्याचं जीवन जगत असताना कर्नाटक सारख्या शिवकृपी गावातनं कोल्हापूरमध्ये आले, कोल्हापूरमधनं महाराष्ट्रात आले आणि हा सगळा प्रवास बघत असताना भुकेनं डोंब मांजलेला होता, प्रचंड भूक लागलेली होती आणि आत्महत्या करायची म्हणून कांबळे सरांनी सांगितलं की मी मशानभूमीकडे गेलो होतो। मशानभूमीमध्ये काही पूजन करून अनेक सारे पोळ्या मांडलेल्या होत्या, नारळ मांडलेले होते, अंडे मांडलेले होते
आणि प्रचंड भूक लागल्याच्या नंतर आत्महत्याचा विचार पाठीमागे पडला आणि आधाशासारखा सगळ्या त्या पोळ्यांवरती तुटून पडलो आणि पुन्हा मरण्याचा आत्महत्या करण्याचा विचार माझ्यातून निघून गेला. म्हणून उत्तम कांबळे सर आम्हाला भेटले, आमच्यामध्ये उपस्थित आहेत. ह्या गोष्टीचा आम्हाला निश्चितपणे बोध आहे, आम्हाला दिशा आहे आणि असे लेखक साहित्यात निर्मिती करतात ही आमच्यासाठी जमेची गोष्ट आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी सर्वांना नमो बुद्धाय, मोठ्याने नमो बुद्धाय म्हणायचं आहे. सर्वांना जय भीम. वेळ खूपच झालेला आहे असं इतरांच्या प्रमाणे मी पण म्हणतो, पण मी काय तुमची काळजी करण्यासाठी इथे आलेलो नाही. कितीही वाजले तरी तुम्ही इथे माझ्या बरोबर थांबायचं आहे, कारण मी 250 किलोमीटर वरून आलेलो आहे आणि तुम्ही 2.5 मैलावरून आलेला आणि माझ्यापेक्षाही दुरून काही मंडळी इथे आलेली आहेत. ह्या ज्या धम्म परिषदा असतात ह्या खूप अपवादात्मक परिस्थितीमध्ये घडत असतात. हा काही कला पथकाचा कार्यक्रम नाही, जयंती पुण्यतिथीला घेण्यासारखा. अतिशय गांभीर्याने होणारी ही एक ऍक्टिव्हिटी असते आणि माझं भाषण झाल्यानंतर तुमच्यापैकी कुणी म्हणू नये की याला कुणी बोलवलं होतं इथे. तर कुणी बोलवलं होतं हे नाव पण मी आत्ता सांगून ठेवतो. भंते राहुलजींनी मला बोलवलं आणि त्यांचा शब्द मी आतापर्यंत कधी मोडलेला आहे असं मला वाटत नाही. ते अधिकारवाणीने सांगतात ये, मी येतो. ते म्हणतात बोल, मी बोलतो, तुम्ही ऐकता. सगळ्यांची नावं घेत नाही कारण खरोखरच वेळ झालेला आहे. पण आपल्या आयुष्यातला एखादा दिवस अशा सुंदर करण्यासाठी उधळून देण्यामध्ये आनंद वाटला पाहिजे. त्यामुळे जायचं नाही कोणी, गेला तरी घरात येऊन उरलेलं भाषण ऐकूया, जेवण मागेन त्याच्या बदल्यात. तर मी असं म्हणत होतो, ह्या धम्म परिषदा आणि अन्य धर्मातल्या लोकांच्या परिषदा याच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. दादा खाली बैस, हे दादा खाली बैस. मी काय भंतेंच्या इतका दयाळू कनवाळू वगैरे नाहीये. ते दयेचं काम त्यांचं आहे, त्यांनी केलं. ह्या ज्या धम्म परिषदा ह्यांना एक खूप दीर्घ परंपरा आहे. वेगळ्या वेगळ्या नावाने गेल्या 2500 वर्षामध्ये त्या भरतायत. त्या भरल्याशिवाय आपला धम्म नेमका आज कोणत्या बिंदूवर आहे हे कळत नाही. धम्मातला माणूस कोणत्या बिंदूवर आहे हे कळत नाही. तो कोणत्या अवस्थेतला आहे हे पण आपल्याला कळत नाही. आपण ज्या रस्त्यावरून चाललेलो आहोत तो रस्ता करेक्ट आहे का हे परिषदेशिवाय कळत नाही. कोणी एका काळी या रस्त्याच्या दुतर्फा असंख्य बोधी वृक्ष होते, आता ते गळून का पडतायत, ते नामशेष का होत आहेत, त्यांच्या सावल्या कमी कमी का होत आहेत हे सुद्धा कळत नाही. म्हणून बुद्धिस्टांच्या जीवनामध्ये धम्म परिषदांना अनन्यसाधारण असं महत्व आहे. मी विनंती करेन सगळ्या भंतेना की या परिषदा महाराष्ट्रात जर 35 जिल्हे असतील तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी महत्वाची परिषद घडवण्याचं काम आपल्या हातून घडावं. त्यासाठी जी काही मदत लागेल, सहकार्य लागेल ते सगळे आपण करू. कारण धम्म परिषद म्हणजे आरशात जसा आपण चेहरा बघतो तसा या परिषदांमध्ये बुद्धिस्ट माणसाने स्वतःचा चेहरा पाहणं आहे. आणि ज्याला स्वतःचा चेहराच पाहता येत नसेल, ज्याला स्वतःचा चेहराच निर्माण करता आला नसेल तर त्याच्या जगण्याला अर्थ काही नसतो. आपण जे इथे बुद्धिस्ट म्हणून बसलेलो आहोत, इथे बुद्धाचा जरी 2500 वर्षाचा असला इतिहास तरी आपण धम्मात गेल्याचा इतिहास एकदम छोटा आहे, एका बिंदूसारखा आहे. 56 ला आपण बुद्धिस्ट झालो.
60-70 वर्षे झालेली असतील. दादा नंतर चहा दे ना, ए बाळा नंतर चहा दे, काळजी करू नकोस, मीच 3 कप पिऊन जाईल, ठेव बाहेर सगळं. मला अगदी मनापासून वाटतं की आपल्या भवितव्याविषयी तरी आपण गांभीर्याने चर्चा करायला पाहिजे. म्हणून मी म्हणालो हा मनोरंजनाचा कार्यक्रम नाहीये. 56ला आपण दीक्षा घेतली. आपण आपल्या धम्माचं वय 70 वर्षाचं सांगतो. खरं म्हणजे आपण आर्भक अवस्थेमध्ये सुद्धा नाही होताच. खूप छोटं वय आहे. 70 वर्षे म्हणजे फार काही वय मोठं नाहीये. पण आपल्याला हे वय वाढवत 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 न्यायचं आहे. की तुम्ही जी 3-4 हजार वर्षांची गुलामी केली, त्या गुलामीतून मुक्त होण्याचे मार्ग सुद्धा अनेक जण अनेक वेळा शोधत होते. ह्या गुलामीतून मुक्त कसं व्हायचं? अनेक प्रकारची गुलामगिरी आपण 3-4 हजार वर्षे भोगलेली आहे. आज तुम्ही कागदाच्या कपातून मोठ्या शायनिंग मध्ये चहा पिता, पण एक काळ असा होता की तुम्हाला चहालाच बंदी होती. तुम्हाला ताजा अन्न खायला बंदी होती, तुम्हाला नवीन कपडे घालायला बंदी होती, तुम्हाला गावात जायला बंदी होती, तुम्हाला संपत्ती बाळगायला बंदी होती, तुम्हाला ज्ञान बंदी होती, तुम्हाला धर्म बंदी होती. ह्या सगळ्या बंदीने तुमचं आयुष्य करकचून बांधलेलं होतं आणि माणूस असलेली मान्यता हिसकावून घेतली होती. तुमचा चेहरा ओरबडून घेतला होता. आम्हालाही चेहरा असतो, तुम्हालाही चेहरा असतो, हे सांगण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करणारे भगवान गौतम बुद्ध, त्यांना मी पहिल्यांदा अभिवादन करतो. आम्ही हरवलेला चेहरा त्यांच्यापासून शोधलेला आहे. आम्ही हरवलेली प्रतिष्ठा त्यांच्यापासून घेतलेली आहे. आणि आपल्याला आठवत असेल की आपण 56ला जरी धम्म स्वीकारला असला तरी 1927 पासून महाडच्या सत्याग्रहापासून हिंदू धर्माविषयी इथल्या अस्पृश्यांच्या मनामध्ये प्रचंड द्वेष तयार होत होता. पाण्यालाच हात लावू देत नव्हते. हात लावणाऱ्याची डोकी फोडत होते. ज्या पाण्यामध्ये कुत्रे लघवी करतात, कावळा विष्ठा टाकतो, गुरंढोरं जातात, ते पाणी अस्पृश्यांच्या स्पर्शाने बाटत होतं. पहिला प्रश्न तिथे महाडच्या काठावर तयार झाला. आणि हे सगळे लढणारे सांगत होते आम्ही पण हिंदू आहोत आणि बाकी हिंदूंना मिळणारे सगळे आम्हाला हक्क पाहिजे. प्रत्येक आंदोलनामध्ये आपण सांगितलेलं आहे आम्ही हिंदू आहोत, सगळ्या हिंदूंना मिळणारे हक्क आम्हाला द्या. तळ्याचं पाणी पेटलं पण आपल्याला हक्क नाही मिळाला. तेच नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहात झालं. इथल्या तरुणाने या परिषदांच्यावर तरुण का बहिष्कार टाकतात कळत नाही. रोज विहारात जाणाऱ्या कुटुंबाने आपला पोरगा कुठे भटकतोय याचा जरा नीट विचार करावा. म्हणजे धम्म म्हणजे काय रिटायर झालेल्या माणसांचं काम आहे का? ज्येष्ठांचं काम आहे? ते तर सगळ्या समूहाचं काम आहे. बुद्धिस्ट म्हणून मिरवता, पण बुद्ध धम्म विकसित करण्याच्या कार्यामध्ये आपली भूमिका का नसते? तरुणाने लक्ष ठेवावं. जगाच्या पाठीवर देवाचं थोबडं पाहता यावं म्हणून 5 वर्षे इतकं दीर्घ आंदोलन कुठेच झालेलं नव्हतं. ते नाशिकमध्ये झालं, बाबासाहेबांनी घडवलं. ह्या सगळ्या टेस्ट होत्या. आम्ही पाण्याला हात लावतो, तुम्ही आम्हाला हिंदू समजतच नाही. आम्ही 5 वर्षे मंदिराच्या दारात बसतो, तुम्ही आम्हाला हिंदू समजून हक्क देतच नाही. आम्हाला विहिरी शिवू देत नाही, आम्हाला स्मशान नाही, आम्हाला शिक्षण नाही. किती मागायचं आहे? हे जेव्हा आंदोलन चालू झालं तेव्हा महाराष्ट्रात महाडच्या सत्याग्रहानंतर अनेक अस्पृश्यांच्या मनामध्ये धर्म बदलायच्या भावनाही तयार झाल्या. आणि तुम्हाला गंमत वाटेल की 27 ते 30 ह्या 2-3 वर्षाच्या मध्ये या महाराष्ट्रामध्ये अनेक अस्पृश्याने मुस्लिम धर्म स्वीकारला. आणि तो गुपचूप नाही स्वीकारला.
त्याच्या बातम्या केल्या, मुल्ला मौलवींना निवेदन दिलं, आम्ही इथे खूप थकलेलो आहे, दमलेलो आहे, बुसबट होते, मरते, काही करून आम्हाला मुस्लिमांच्या मध्ये घ्या, आम्हाला तुमच्या धर्मात येऊ द्या. काळाराम मंदिर सत्याग्रह सुरू असताना सुद्धा काही ठिकाणी धर्मांतर घडत होतं. गंमत म्हणजे नाशिकमध्ये कुलकर्णी नावाच्या एका देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणाने, ज्यांनी सत्याग्रहाला पाठिंबा दिला होता, त्यांनी ब्राह्मणाचा निषेध म्हणून मुस्लिम धर्म स्वीकारला. ही जी खुन्नस, ही जी खदखद, हे जे तापलेपण, हे जे तप्तपण, हे अगोदर सुरूच होतं की इथे राहायचं नाही, आता खूप झालेलं आहे. पेपरात बातम्या देऊन, निवेदन काढून, होर्डिंग लावून, मोठ्या सभा घेऊन कुठे कुठेतरी धर्मांतराचे प्रयोग होतच होते. आणि बाबासाहेबांनी येवल्यामध्ये ती क्रांतिकारी घोषणा केली, मी हिंदू म्हणून जन्माला आलो, कारण कुठे जन्माला यायचं हे माझ्या हातात नव्हतं, पण हिंदू म्हणून मी मरणार नाही, कारण कुठे मरायचं हे माझ्या हातात आहे. एक अशी लकलकणारी आपल्याला खिडकी दिसायला लागली की आता हे सोडून आपण कुठेतरी जाणार आहोत. बाबासाहेबांनी आदेश दिलेला आहे. बाबासाहेबांना वाटत होतं की सारा भारत बौद्धमय होणार आहे. 56ला त्याने ती इच्छा बोलून दाखवली. पण ही घोषणा झाल्यानंतर त्यांच्या पक्षात असलेले जे बिगर महार नेते होते ते बाबासाहेबांना भेटल्याने म्हणाले, आमच्या जाती धर्मांतर करणार नाहीत, हिंदू धर्म सोडणार नाहीत, तुम्ही तो विचार लांबणीवर टाका, नाहीतर आमच्या जातीचे लोक आम्हाला फिरकू देणार नाहीत. तुमच्या जातीचे महार लोक खूप लढवई आहेत, शूर आहेत, तुम्ही सांगाल ते ऐकतील, जीव देतील, पण आमच्याकडे तसं नाहीये. त्या घोषणेनंतर तुम्ही जर बाबासाहेबांचा राजकीय इतिहास वाचला तर काही जातींचे लोक त्यांना सोडून दूर गेलेले आहेत आणि कारण धर्मांतराचं आहे. हे असं नाही झालेलं एकदम 14 ऑक्टोबर 56 5 लाख जमल्याने धर्मांतराची घोषणा झाली. जेव्हा मोठा ज्वालामुखी येतो तेव्हा त्याच्या पोटामध्ये छोटे छोटे पिल्लू वाटावेत अशा संवेदना कुठे कुठे असतात. त्यांचा एक प्रवास म्हणजे धर्मांतर असतो. धर्मांतर केल्यानंतर बाबासाहेबांना 2 गोष्टी अपेक्षित होत्या. कुणीतरी भंतेने आता त्याचा उल्लेख केला. आज माझा पुनर्जन्म होतोय. पुनर्जन्म हे हिंदूतल्या पुनर्जन्माच्या अंगाने घ्यायचं नाही आहे, कारण माणूस एकदा गेला की गेलाच, कचकला की कचकलाच. पुनर्जन्म याचा अर्थ आम्ही गुलामीतून मुक्त होणार आहोत. जिथे ज्या गुलामाला, ज्या धर्मामध्ये माणसाचं अस्तित्वच त्याला मान्य नव्हतं, त्याच्यातून तो मुक्त होणार आहे. एक नवा जन्म गुलाम मुक्तीचा, स्वातंत्र्याचा, समतेचा, बंधुतेचा, न्यायाचा, सामाजिक न्यायाचा, मी माणूस आहे म्हणून सांगण्याचा. 3000 वर्षात आपल्याला कधी जमलंच नव्हतं, भाऊ मी माणूस आहे. जीभ कापायचे हो, कानात शिसं होतायचे हो. गुन्हा काय होता? मी माणूस आहे. ह्या सगळ्या बंधनातून आपण मुक्त होणार होतो आणि ते धम्माचा स्वीकार करून सगळा भारतच बौद्धमय झाला तर तुम्ही मायनॉरिटी राहणार नाही, तुम्ही अल्पसंख्य राहणार नाही, तुम्ही बहुसंख्य होणार. देश तुमचा असणार, सगळा समाज तुमचा असणार आणि तुमच्या वाटेला जायचं धाडस कोणी करणार नाही, कारण तुम्ही सगळे भारतीय बुद्धिस्ट झालेले असणार. मला वाटतं अशा परिषदेच्या निमित्ताने आपण विचार करायला हवा की हे घडत का नाहीये, का घडत नाहीये हे भारत बौद्धमय करण्याचं. कारण ज्या वेळेला बाबासाहेबांनी ही घोषणा केली त्या अगोदर ती 40 वर्षे 50 वर्षे इथे मूल तत्ववादी शक्ती जन्माला आलेल्या होत्या आणि तिने समाजाला पुन्हा मागे खेचून नेण्याचा प्रयत्न चालवला होता सनातन धर्माच्या नावाखाली. तुम्ही बुद्धिस्ट झाला, तुम्हाला आनंद आहे,
पण कोणत्या कोणत्या ऍसिड टेस्ट मधून आपण गेलेलो आहोत. येवल्यामध्ये जिथे घोषणा झाली तिथे हिंदुत्ववाद्यांनी बाबासाहेबांना चॅलेंज दिलं, तुम्ही ज्या ठिकाणी घोषणा केलेल्या आहात ना त्याच ठिकाणी तुमची काही माणसं आमच्या सनातन धर्मात येतील. आणि झालं पण तसं. गंमत म्हणजे कांबळे नावाचंच एक कुटुंब त्यांच्याकडे गेलं, ज्यांच्या वयाला पण आता 4 वर्षांनी 100 वर्षे पूर्ण होणार आहे. याचा अर्थ काय? बाबासाहेबांची धम्मक्रांती आणि तिला रोखणारी प्रतिक्रांती जणू काही हातात हात घालून चालाव्यात अशा पद्धतीने सुरू झालं. त्यानंतरच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या क्रांतीला थोडा आधार मिळाला होता. गावोगावच्या अस्पृश्याने आपल्या घरातली देवळं, मूर्ती नद्यामध्ये, विहिरीमध्ये फेकून आम्ही बुद्धिस्ट झालो असं जाहीर केलेलं होतं. पण प्रतिक्रांती काही थांबलेली नव्हती. ते आपलं काम करतच होते. आणि त्यानं आपलं काम किती केलेलं आहे? आपले 97% बुद्धिस्ट नेते त्यांच्या दावणीला जाऊन स्वतः त्यांच्या दोरामध्ये मुंडकं देऊन, काही जण लाल दिव्याच्या गाडीत, काही बिगर लाल दिव्याच्या गाडीत तिथे आता रवंत करत बसलेले आहे. आपण क्रांतीचे लेकरं आहोत. आपल्याच लेकरांना प्रतिक्रांती कुठे कुठे निघून चाललेली आहे. आणि आपला काही रोल नाही. आपल्याला खूप आनंद झाला बुद्धिस्ट म्हणून, पण तो आनंद आपण प्रतीकामधून जास्त व्यक्त करायला लागलो. घराचं नावच बदललं, लुंबिनी. काय भारी आहे झोपडं, चौकट पण नाही, लुंबिनी. पोरगी शेंबडी जरी असली तर नाव आम्रपाली. किती प्रतिका घालावं. सिद्धार्थ, गौतम, गळ्यात बुद्धाचं ताईत, अंगठ्यात बुद्धाचं ताईत, गाडीच्या त्या मागच्या ह्याच्यावर फोटो कोणाचा तरी, नमो बुद्धाय, बाबासाहेब. ही प्रतिका प्रचंड प्रमाणात आपण गोळा करायला लागलो. पण प्रतीक म्हणजे बुद्ध असत नाही, आणि प्रतीक म्हणजे धम्म असत नाही, आणि प्रतीक म्हणजे बाबासाहेब सुद्धा असत नाही. यांना शोधायचं असेल तर प्रतीकाकडून विचाराकडे प्रवास करावा लागतो. तिथे आपण थांबलो. पुतळ्याचा उल्लेख केला पालसाहेबांनी. चला, आपल्याला रोग असा लागलेला आहे ना, भाकरी नको, झोप नको, घर नको, नोकरी नको, फक्त बाबासाहेबांचा पुतळा द्या. कुणी घडवली तुमची मानसिकता? कुणी घडवली? जगण्या मरण्याच्या प्रश्नाकडून तुम्ही पाठ देऊन दूर का पळतात? आता तुम्हाला कळत कसं नाही? सगळ्यात जास्त बेकार बुद्धिस्ट समाजात आहेत, आणि सगळ्यात जास्त शिकलेले सुद्धा बुद्धिस्ट समाजात आहेत, आणि गुन्हेगारीचं रूपांतर सुद्धा जास्त प्रमाणात इथेच होत आहे. हे क्यों हो रहा है? आपले प्राधान्यक्रम काय? आपण धम्म कशाला म्हणायला लागलो? का बरं? बाबासाहेबांनी सांगितलेलं एक वाक्य, मी भारत बौद्धमय करेन, पण ते नाहीत ना आता करायला. त्यांचं वाक्य सांगून टाळ्या घ्यायच्या. मी आणलेला रथ पुढे नेऊ नका, पण मागेही नेऊ नका, आहे तिथेच ठेवा. किती प्रामाणिकपणे वाक्य मान्य केलं आपण. तो पुढे पण नेला नाही, तो मागे पण नेला नाही, आहे तिथे, कारण बाबासाहेबांनी सांगितलं. चाललात कुठे तुम्ही? बाहेर किती सांगतो बुद्धिस्ट आहे आम्ही, आणि राखीव जागांना धक्का बसेल, लाभांना धक्का बसेल म्हणून हळूच कोपऱ्यात जाऊन जनगणना येईल ना तेव्हा तुम्ही महार पण लिहिणार आहात. हे डिव्हिजन का होते आपली? आपण का विभागले जात आहोत? दादा, पाणी पिऊ का? पिऊ का?
कुणीतरी विचारलं असतं मध्येच, कुणाला विचारून प्याला. पुणेकर काय पण विचारू शकतो. आपण अगोदरच सावध राहू. आपलं काही विभाजन होत आहे का, डिव्हिजन होत आहे का आपलं, व्यक्ती म्हणून, समाज म्हणून, विचार म्हणून आपले तुकडे होत आहेत का? आपण आत एक आहोत आणि बाहेर दुसरेच आहोत. आपण बाहेर बुद्धिस्ट आहोत, किती जोरात जयभीम म्हणतो आपण. आणि काही लोक आता जयभीमचा शॉर्ट फॉर्म केला त्याने, कारण जयभीम हा उद्गार राहिला नाही तर ते एका जातीचं नाव झालं. कालच एक बाई आदिवासी भागातली मला भेटली आणि माझ्या तिथे याच्याजवळ बाबासाहेबांचा फोटो बघून म्हणाले, आम्ही पण जयभीम आलेच. मी म्हटलं म्हणजे काय? आमची जात जयभीम. जयभीम जात आहे का? जयभीमला नेलं कुठे आपण? तो एक क्रांतिकारी उद्गार आहे, ती बाबासाहेबांची करायची कमिटमेंट आहे. येस जयभीम, बाबासाहेब मी तुमच्या मागे निघालेलो आहे, कमिटमेंट आहे माझी. तिचं जातीत कसं रूपांतर होतं 70 वर्षात? गावगाड्यात तुम्ही राहता, पण अलीकडचा आणि पलीकडचा माणूस तुमच्यात येत का नाहीये? बौद्धमय करायचं कसं? त्याच्याविषयी तुमच्या मनात काय भावना आहेत? नाही हो, ते लय बेकार आहेत, ते हिंदुत्ववादी आहेत, ते आपल्या लायकीचेच नाहीत, आपल्याकडे येणारच नाहीत. अरे मग तुम्ही कसे आला? तुम्ही पण हिंदूच होता ना? ह्या थिएटर पर्यंत तुमचा प्रवास कसा झालेला आहे? तुम्ही जोपर्यंत स्वतःला विशाल करणार नाही तोपर्यंत तुम्ही अल्पसंख्याक राहणार, आणि जो अल्पसंख्याक असतो त्यालाच जगण्याचा धोका जास्त असतो, कारण तो कटपीस असतो आणि कटपीस कुठेही फेकून मारता येतो. रेमंडच्या ताग्याचा कोणी सेल नाही करत, कटपीसचा सेल करते. एक के ऊपर एक फ्री. साडी घेतली ब्लाऊज मोफत, ब्लाऊज घेतलं बांगडी मोफत, बांगडी घेतली टिकली मोफत, टिकली तर टिकली, नाही तर बाथरूमच्या भिंतीला चिकटली. कोणत्या प्रकारचं जीवन जगणार आहोत आपण? आपण बुद्धाचा विचार सर्वव्यापी करून एक तागा होणार आहोत, की आपल्या पुरतच ठेवून एक धाग्याचा तुकडा होणार आहोत? मला वाटतं याचा विचार करायला पाहिजे आपण. तुकडा झाला की मारला गेला समजायचं. मायक्रो मायनॉरिटी मध्ये जा, मायक्रो मायनॉरिटी मध्ये, आणि वाचवायला खालून कुणी असणार नाही, वरून कुणी असणार नाही, कारण हा देश आता मूलतत्ववादाकडे निघालेला आहे. चिनी माकडासारखी भूमिका घेऊ नका. हमने कुछ सुना नहीं, हमने कुछ बोला नहीं, हमने कुछ देखा भी नहीं. हे बंदर की औलाद मत बनो. सायन्सने कितीही सांगितलं माकड आपले पूर्वज होते, हे वास्तव आहे, पण माकड बनणं आज परवडणार नाही. ते कधी व्हायचं तेव्हा होऊन गेलं. हे तुम्ही विचार का नाही करत? तुम्ही तुमचं सांस्कृतिक जीवन विकसित का नाही करत? मी सगळ्या भंतेंना अगदी हात जोडून विनंती करायला तयार आहे, कारण धम्मानंतर ह्यांचं सांस्कृतिक जीवन एकदम खलास झालं. 2-3 दिवस ह्यांच्या वाट्याला आले, भीम जयंती, बुद्ध जयंती, बाकी 363 दिवस यांनी काय करायचं? मग हे कॉलनीतल्या सत्यनारायणला हळूच जातात. काय करायचं, कॉलनी तयार राहायला जावं लागतं. मग ह्यांची पोरं शिरा मिळतो म्हणून गणपतीच्या प्रसादाला जायला लागतात, फटाके उडवायला लागतात. माणसाला भाकरीची जेवढी भूक असते तेवढी सांस्कृतिक जीवनाची सुद्धा भूक असते, कारण जगातली कोणतीही क्रांती होण्यापूर्वी अगोदर सांस्कृतिक क्रांती असते. विसरता कामा नये. आपलं कल्चरल लाईफचा जो स्पॅन आहे तो वाढवत न्यायला पाहिजे. त्यांना ऍक्टिव्हिटी द्यायला पाहिजेत आपण. बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली तो पण आपला सण व्हायला पाहिजे. बुद्ध जन्माला आला तो पण सण व्हायला पाहिजे. बुद्धांनी जी प्रश्नोत्तरे केली मिलिंदची तो पण आपला सण व्हायला पाहिजे.
कारण सणापेक्षा किती तत्वज्ञान त्या प्रश्नोत्तराने मिळालेलं आहे. नुसतं वर्णन करू नका. बुद्ध जगभर पसरला, पण त्या जगाची अवस्था कशी आहे ते पण सांगा. त्याला कोण जबाबदार? बुद्धाचं माहेरघर म्हणतो, मग इथे जातीवाद नका का काढतो? इथे धर्मवादाची दात तीक्ष्ण का होतात? इथे तुमचं राष्ट्रप्रेम धर्मावर का ठरवलं जातं? हे आपण विचार करायचा आहे. त्यामुळे मी तुम्हाला मुद्दा सांगतो, जो बुद्ध तुमच्या कागदावर भरून पावलेला आहे, कागदावर जातीचा दाखला, रहिवासी दाखला, अमुक दाखला, तमुक दाखला, बुद्धिस्ट बुद्धिस्ट बुद्धिस्ट. बुद्ध कागदावर असून क्रांती घडत नाही, तर तो काळजात गेल्यानंतर क्रांती घडते. कागदावरचा बुद्ध काळजाकडे न्या प्लीज, कारण धम्मक्रांती घडवायची आहे. कागद येतात, जातात, उडतात, सुकतात, वाळतात. हृदयात तसं नसतं. हे जे मानवी जीवनामध्ये अजरामर राहणारं तत्वज्ञान, एक एक भाग तुम्ही लोकांना सांगितला तर लोकांना जगण्याची उमेद वाढते. किती साधी साधे आहे. युद्ध नको, बुद्ध हवा. मग युद्ध का नको? बुद्धाचा सिद्धांत असा आहे की युद्धातून फक्त युद्ध जन्माला येतं, युद्धातून शांती जन्माला येत नाही. जर शांती जन्माला आणायची असेल तर तुम्ही शांत राहिलं पाहिजे. ज्याला प्रारंभ आहे त्याला शेवट आहे. अरे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. मरणाची भीतीच काढून टाकतो तुमच्या डोक्यातली. जगात कोणतीही गोष्ट सुरू झालेली असेल तर ती संपणार हे सत्य आहे. माझा जन्म प्रारंभ असेल तर मला मृत्यू अटळ आहे. का नाही आपण चर्चा करत या कालखंडामध्ये? ज्या कालखंडामध्ये परवा गेल्या महिन्यामध्ये, याच महिन्यात रशिया आणि चीनच्या अध्यक्षांनी एकत्र येऊन माणूस अमर कसा होईल याच्यावर चर्चा केली. त्यांना सांगा, ज्याला प्रारंभ आहे त्याला शेवट आहे. अजरामर बनण्याच्या प्रयत्नामध्ये तुम्ही पृथ्वीचा विध्वंस करू नका. शेवट आहे. मला वाटलं थांबा थांबा म्हणून. त्यांनी मला बोलवलं असल्यामुळे ते काही थांबायला लावणार. मुद्दा काय, हा विनोदाचा भाग नाही आहे. अरे एकेका तत्वावर जगाचा चेहरा आणि अंतरंग बदलतो बुद्धाच्या. ते जरा नीट समजून घ्या. शीलवान व्हा म्हणजे नेमकं काय व्हा? बुद्धाने सांगितलं, माणसाला जसं शील पाहिजे म्हणजे तू चारित्र्यवान असायला पाहिजे. मी जर बोलत असेल तर माझ्या शब्दाला पण शील पाहिजे, माझ्या वस्त्राला शील पाहिजे, माझ्या विचाराला शील पाहिजे, माझ्या आचरणाला शील पाहिजे. हे जग आतून बाहेरून जेव्हा शिलाने भरेल तेव्हा कुरूपता तुम्हाला कुठेही दिसणार नाही. कुरूपतेचा अंत तुमच्या शिलातून होत असतो. हे आता पुन्हा पुन्हा सांगण्याची वेळ आलेली आहे. कारण आपला समाज नव्हे तर जगातला समाज अंधाराकडे निघालेला आहे. ज्या समाजाला बुद्धाने अथक प्रयत्न करून अंधारातून बाहेर काढलं होतं, आणि नुसतंच बाहेर काढलं नाही तर त्यांनी तुम्हाला असा उजेड दिला की त्याचा एमएससीबीशी संबंध नाही, लोड शेडिंगशी संबंध नाही, बॅटरी डिस्चार्ज होण्याशी संबंध नाही. कारण तो उजेड तुमच्या काळजात तयार होतो आणि तिथला उजेड काळजाबाहेरचं जग तेजोमय करून टाकत असतो. असा उजेड आत्मदीप भाऊ. इथे तुम्ही कोणावर अवलंबूनच राहू नका. स्वतःचा उजेड बनायचा आहे. अवलंबून राहायचं नाही. लाईट कधी येईल? आपल्याकडची लाईट येण्यासाठी नसतेच, ती जाण्यासाठी असते. पण बुद्धाने दिलेली लाईट ही येण्या जाण्याच्या पलीकडे असते. कारण तिचा रिमोट, तिचं ऊर्जा सेंटर तुमच्या काळजातच आहे. तिथून उजेड बाहेर पडतो. हे या नव्या जगामध्ये सांगण्याची आवश्यकता आहे. ह्या सगळ्या गोष्टीसाठी
हे काम कोण करणार आहे? हे काम तुमचे राजकीय नेते करणार नाहीये. त्यांना जिथे गवताची पेंडी मिळेल तिकडे ते रवंत करायला जाणार आहे. प्लीज ऐकून घ्या, अवलंबून राहू नका. हा त्यांचा विषय नाहीये. कोणता नेता आहे गेल्या 70 वर्षामध्ये बुद्धाचं धम्माचं तत्वज्ञान आपल्या देशात कसं आहे आणि कुठे जायला पाहिजे याच्यावर तोंड उघडून सभागृहामध्ये 2 वाक्य बोलणाऱ्या नेत्याचं नाव सांगा. लवकर भाषण बंद करेल. नाही सांगू शकत म्हणजे भाषण बंद नाही होणार. आता वेळ सोडा, तुम्ही त्यांच्याकडे मागू नका प्लीज. मी हात जोडून सांगतो, मुळातच नागवे लोक आहेत, दिगंबर आहेत. त्यांच्याकडे कशाला काय मागता? ते भिकारी आहेत, ते आपल्याकडे मागायला येतात. हे काम कुणी करायचं आहे? हे काम तुम्ही आम्ही समाजाने करायचं आहे. कारण आपल्याला इथला धम्म हा एनलार्ज करत न्यायचा आहे. तो जगण्याचा भाग बनणार आहे. तो प्रतीकाचा भाग नाही. प्रतीक बदलत राहतात. आज 10 फुटाचा पुतळा येतो, उद्या 50 फुटाचा येतो. बदललं प्रतीक. प्रत्येकाच्या नादाला कृपा करून लागू नका. कारण व्यवस्था त्याच्यात घालून तुम्हाला मारायला लागली. अरे आमच्या पोरांना नोकऱ्या द्या असा मोर्चा मी 40 वर्षात बघितलेला नाहीये. 40 वर्षात मोर्चाच निघाला नाही. नोकऱ्या द्या. मोर्चा निघतो कशासाठी? आमच्या गावात असं पाहिजे, आमच्या गावात तसं पाहिजे. ही जगण्या मरण्याची लढाई आहे. तिच्यापासून तुम्हाला गाफील करण्यात आलं. अजून करतील. आपण डोळ्यावर पट्ट्या बांधलेल्या आहेत गांधारी सारख्या. कारण कुणीतरी सांगितलं बाईने डोळ्यावर पट्टे बांधले ना त्याच्या मागे लई तेज तयार होतं. कसलं डोंबलातलं आले तेज. त्याच्यामुळे काय मोबाईल चार्ज होतो का? बाहेर पडा त्याच्यातून, अशा कल्पनांच्या मधून. ह्या तुम्हाला विकासाकडे नेत नाहीत, तुम्हाला विनाशाकडे नेतात. शेवटच्या मुद्द्याकडे येतो. धम्म स्वीकारल्यानंतर काय होतं? मी पण अभ्यास करत करत आज स्वीकारू उद्या स्वीकारू, मला धम्म देणारा वेगळा पाहिजे होता, तिथे माझ्याबरोबर थांबणारा वेगळा पाहिजे होता. ते काय जमत नव्हतं. कारण काही झालं तरी मला रूपाताई कुलकर्णींच्या हस्तेच दीक्षा घ्यायची होती. नागपूरमध्ये संघाच्या मानेवर पाय ठेवून पहिल्यांदा धम्म स्वीकारणारी बहादरीन बाई ती होती. तिनं आपल्याला दीक्षा दिली पाहिजे. माझा एक मित्र बनते पण होता, तो आला पाहिजे तिथे. रावसाहेब आले पाहिजेत तिथे. कवी यशवंत महानोर आले पाहिजेत. आता हे पण भंपकपणाचं आहे. धम्म स्वीकारायचं नीट जाऊन स्वीकार ना. हे कंडिशनिंग होणं काय बरोबर नव्हतं. पण मी केलं. 50व्या वर्षी धम्म मी स्वीकारला. आणि तो जो 1 मिनिटाचा 2 मिनिटाचाच कालावधी होता माझा, फार काही नव्हतं. त्रिशरण झाला झाला बनते म्हणाला जा बुद्धिस्ट झाला. तो जो 1 मिनिटाचा जो होता, मी आज माझ्या मनाला विचारतो की त्यावेळेला माझ्या आत काय घडत होतं. बाहेर फोटो काढत होते, सेल्फी काढत होते, आत काय घडत होतं. बुद्धाला ज्ञानप्राप्ती मिळाली तेव्हा आत काय घडत होतं. बाहेरच दिसलं, चेहरा तेजोमय झाला, कपाळ रुंद झालं, सगळे देवाने वर्षाव केला, पाऊस पडायला लागला, मोर नाचायला लागलं, फुलं सुगंधी झाली, मातीतून गंध आला. कारण बुद्धाला ज्ञानप्राप्ती. अंदर क्या हो रहा था मला पण अजून कळलेलं नाहीये. कारण बुद्ध ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्याला सारखे शिष्य म्हणत होते तू काहीतरी बोल. बुद्ध बोलतच नव्हता बराच वेळ. का बोलत नाहीस तू? बुद्धानं सांगितलं जे माझ्या आतल्या जगात घडून गेले ना ते व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाही आहेत. काय भारी उत्तर आहे. जे नवीन घडलंय, आजपर्यंत कधी घडलंच नव्हतं, ते व्यक्त करण्यासाठी नवीन लिंग्विस्टिक लागते, नवीन भाषा लागते. पहिल्यांदा भाषा तयार करतो ज्ञानी माणूस, मग तिच्या मदतीनं ते व्यक्त करतो. अनुभव घ्यायला पाहिजे.
नुसतं जाऊ नका राव विहारामध्ये. ते काय आता टुरिस्ट सेंटर नाहीये ते, किंवा कर्मकांड करायचं म्हणून जाऊ नका. तिथे गेल्यानंतर बुद्धाच्या तत्वज्ञानातला फक्त एकेका शब्दाचा अभ्यास करा, रोज एका शब्दाचा. आणि मग मला तुम्ही फोन करा, अंदर कुछ कुछ हो रहा है. आणि तो जो आनंद आहे ना, त्याचे वाटेकरी तुम्ही असता. काय होतं धम्म स्वीकारल्यानंतर? तुमच्या समोरचा कागद हादरता कामा नये, तर आतली दुनिया हादरायला पाहिजे. ती जोपर्यंत हादरत नाही तोपर्यंत तुम्ही बुद्धिस्ट नाहीये, तुम्ही डॉक्युमेंटरी बुद्धिस्ट. बरोबर आहे? आज काय झाले की नाही आपल्या? किती खोटं वागायचं स्वतःशी. 22 प्रतिज्ञा म्हटला नॉनव्हेज खायला जायचं. 22 प्रतिज्ञा म्हटला सत्यनारायण उडकायला जायचं. हे का करतो? मुद्दाम नाही करत. 3000 वर्षाचा तुमचा जो डीएनए आहे तो 70 वर्षात लगेच बदलेल अशी अपेक्षा मी करत नाही. तसं करणं गैर आहे. कारण डीएनए बदलायची प्रोसेस ही खूप काळापर्यंत चालते. पण भंते तुम्हाला धक्का देतात, तुमच्या काळजात शिरतात, तुमची गती वाढवत असतात. ते आपण वाढवून घ्यायला पाहिजे. नगर जिल्ह्यामध्ये रावसाहेब कसबेंचं गाव आहे. धर्मांतराला रावसाहेब कसबेंचे वडील घरातली घागर गहाण ठेवून मुंबईपर्यंत चालत आले आणि तिथून तिकीट काढून ते नागपूरला गेले. तसंच आले आणि येताना पुन्हा चालत. पैसे नव्हते. गावात येताना घुसताना मात्र त्याने अकोल्यामध्ये एक बादली विकत घेतली, एक दोर विकत घेतला आणि घराकडे न जाता गावाचा जो आड होता, विहीर होती, तिथे जाऊन ते त्या रहाटाचं पाणी ओढणार. तेवढ्यात सगळे सवर्ण जमा झाले. ए मारा विहीर शिवतो का? तिकडून निघ. खरं म्हणजे ती विहीर सुद्धा त्यांनीच बांधलेली होती. त्या विहिरीतलं पाणी त्यांनीच काढलेलं होतं. महारा म्हटल्यानंतर एकदम रानोबा पेटला. पाटील, गावातून जाताना महार होता, पण नागपूर मधून येताना महार मेलेला आहे आणि बुद्ध जागा झालेला आहे. ये दुनिया हिलाने वाली बात हो गई नाही का? आता महार नाही म्हणायचं, मेला तो. पाटील म्हणाला असं कसं? महार कसं काय बुद्ध होईल? अरे होतो. माझ्या बाबासाहेबांनी 5 लाख लोकांना एका घोषणेत महाराज बुद्ध करून टाकलेला आहे. सुरू झाला बुद्ध बोलला होता आणि महार मेलेला होता. आपण आपल्यावर काय परिणाम झालेला? माझा बाप बुद्धिस्ट होता म्हणून तुम्ही आपोआप बुद्धिस्ट झाला. आधार कार्डवाले बुद्धिस्ट, रेशन कार्डवाले बुद्धिस्ट. तुम्ही काहीच नाही केलं राव. जन्माला आलं बुद्धिस्ट. मिळालं तुम्हाला एक के ऊपर एक फ्री. किम्मत नहीं कड़त एक बुद्धिस्ट क्या होता है, उसकी टेस्ट क्या होती है, उसकी फिलॉसफी क्या होती है, ये आयडियोलॉजी क्या होती है, तो विचार न करता तुम्ही जाऊ नका. कारण आपल्या लोकांनाच तिकडे ओढण्याची भीती आहे. कारण इथल्या व्यवस्थेला सगळ्यात जास्त आतून बाहेरून भीती वाटते ती तुमची वाटते. कारण तुम्ही बंडखोराची लेकरं आहात, तुम्ही पाणी पेटवणाऱ्याची लेकरं आहात, तुम्ही मंदिर हादरवण्याची लेकरं आहात, तुम्ही राज्यघटना लिहिणाऱ्याची लेकरं आहात. म्हणून तुमची भीती वाटते त्यांना, म्हणून तुमच्या मानेवर मनू बसवतात. त्यामुळे अशा धम्म परिषदांच्याकडे टाइम टेबल घरात फेकून या आणि मग बघा. सास भोवती बघायला भरपूर वेळ आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा असं काहीतरी आलेलं आहे. मी किती कष्टाने प्रयत्न करतो हे पाहिल्यावर हसू येईल म्हणून. येतच नाही हसू, तेच हसतं. आणि आपण अशा हाताच्या घडीवर काय बघताय? हास्य जत्रा बघतोय. सिरियस होऊन सांगतोय. बुद्धिस्ट ही धर्म बदलण्याची, जात बदलण्याची गोष्ट नाही, तर गुलाम मुक्ती होण्याची गोष्ट आहे. किती गंभीर आहे. तुमच्या पोरांना म्हणू शिकवता टेक्स्ट बुक मध्ये, पण तुम्ही कधी लक्षच देत नाही. आपण सांगतो क्लोनिंगच्या जगात आहोत
आणि MBBSच्या पोरांना पुत्रकामेष्टी यज्ञ घातलाय की लेकरं होतात, हे सांगितले अँटी बुद्धा, अँटी बाबासाहेब, अँटी कॉन्स्टिट्यूशन, अँटी इथे, हे सगळं बघत चाललो ना आपण. कारण तुमच्यातला मध्यमवर्ग हा चिनी माकडासारखा व्हायला गेलेला आहे. अरे आम्ही तिथले नाहीच आहोत, आम्ही मध्यमवर्गीय. निघालो ना नीट, इकडे बघत नाही, तिकडे बघत नाही, मागे बघत नाही, सरळ 11 वाजता ऑफिस आणि 5 वाजले की बेलवर बोट. ह्याला आमच्या घरातला लॅब्राडॉर कुत्रा पण असंच आहे, इतका प्रामाणिक. शिस्त पाळणं म्हणजे कुत्रा होणं नाही आहे, माणूस पण गमावणं नाही आहे. म्हणून हा जो बुद्धाचा संदेश आहे तोच तुम्हाला वाचवण्याची शेवटची शक्ती आहे. इथे दुसरा नाही आहे, इमर्जन्सी एक्झिट नाही आहे. ते एकच तुमच्या हातात आहे, बाबासाहेबांनी दिलेलं तुमचं जगणं सुंदर करणं, ते सौंदर्य विकसित करणं आणि माणूस म्हणून मिरवायला शक्ती देणं. हे एकच काम फक्त बुद्धिझम करू शकतो. कारण तो धर्म नाही तर वे ऑफ लाईफ आहे, सायंटिफिक थिंकिंग मेथडॉलॉजी आहे ती. इथे पेरू खाऊन, कोकणातला आंबा खाऊन कुणाला पोरं होत नाहीत, किती पण सांगू दे. आंबा खाल्ल्यावर पोरं होतात, मग कोकणातल्या पोरी मेल्याच असते ना, एक पण पोरगी झाली नसते. ह्याच्यातून बाहेर पडा प्लीज. तर आता थांबतो. जय भीम. अरे जय भीम. नमो बुद्धाय.